वसई येथून एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली असून मामानेच स्वतःच्या 16 वर्षीय भाषेला चालत्या लोकलमधून ढकलून ठार केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे। मृत मुलीचे नाव कोमल सोनार असे असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मृतक कोमलची आई संगीता सोमनाथ सोनार ही मानखुर्द येथे 2 मुलांसह राहते व तेथे पेशंट केअरटेकर म्हणून ती नोकरी करते। 15 नोव्हेंबर 2025 रोजी कोमल अचानक घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र ती सापडून आली नाही। दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी कोमल नालासोपारा येथे छोटा मामा अर्जुन सोनी याच्या घरात असल्याची माहिती मिळाली, मात्र तिची मोठी मामी अंजली सोनी तिला आणण्यासाठी पोहोचल्यानंतर कोमल पुन्हा गायब झाली। यावरून संशय बळावताच वालीव पोलीस ठाण्यात मोठी मामी अंजली सोनी हिने तक्रार नोंद केली। वालीव पोलिसांनी कोमलच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला। नंतर कोमलच्या मोबाईलवरून आरोपी मामा अर्जुन सोनीने संगीतालाच फोन करून कोमल स्वतः सोबत असल्याचं सांगितलं। संगीता यांनी तिला त्वरित घरी आणण्यास सांगितलं, परंतु अर्जुनने तसे केले नाही। दरम्यान 17 नोव्हेंबर 2025 रोजी कोमलचा भाईंदर परिसरात रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती संगीतालाच मिळाली। पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर आरोपी मामा अर्जुन पोलिसांच्या ताब्यात असल्याचं दिसून आलं। रेल्वे पोलीस तपासानुसार 2:05 भाईंदर स्टेशनवरून दोघेही चर्चगेट विरार लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढले होते। दरवाजावर उभे असताना आरोपी अर्जुनने कोमलला मागून ढकलले, त्यामुळे ती नायगावजवळ ट्रॅकवर पडून तिचा जागीच मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शी विरार येथील प्रवासी विक्रम नंदू झा यांनी संपूर्ण घटना डोळ्यांनी पाहिली असून इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यांचा जबाब वसई रोड पोलिसांनी नोंदवला आहे आणि आरोपीला सध्या वालीव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वसई न्यायालयात सादर करणार आहेत। कोमलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी टेंबा हॉस्पिटल भाईंदर येथे पाठवण्यात आला असून तिचा मोठा मामा कृष्णा कैलास सोनी यांनी शवाची ओळख पटवली आहे। सध्या या खुना प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास वालीव पोलिसांकडे वर्ग झाला असून वालीव पोलीस आता पुढील तपास करत आहेत। मात्र मामाने हे कृत्य का केले याबाबत अजूनही गूढ कायम आहे।